कशाची भाजी करू कशाची भाजी करू मला तर काही समजत नाही आज. वांगे पण संपले, गोबी पण संपली, काय करू मग आता? भाजीचं खूप टेन्शन आहे रे बापा. सकाळी संध्याकाळी कुठून आणा भाजी शोधून. एक काम करते, तैले विचारते बरं कोणची भाजी करू तर ते काय म्हणता. कावा मी काय म्हणते, मला भाजी सांगा तर कोणची करू तर. बस सकाळ संध्याकाळी हेच आहे तुले, कोणची भाजी करू कोणची भाजी करू. करणं काही पण बनवाय, सर्व खातो मी. ते तर सर्व खाता म्हणा तुम्ही, खाणाऱ्याचे का दात दुखता. पण सांगा काय भाजी करू तर. बरं मग एक काम कर, वरण बट्टी न वांग्याची भाजी बनवाय. नाही व सिंपल वाली सांगा. वरण बट्टी न वांग्याच्या भाजीले किती वेळ लागतो. लवकर तयार होय तशी भाजी सांगा, मी का दिवसभर स्वयंपाकच करत राहू. मग एक काम कर ना, मॅगी बनवून टाक. तेच तर पाहिजे तुम्हाला, लवकर सवकर करणं न झपा ठोकण्या. बरं मग तुरीच्या दाण्याची भाजी बनवय. मस्तपैकी झणझणीत बनव जावल, थंडी मनी चांगली लागते ते. जा मग शेतामध्ये आपल्या तुरीच्या शेंगा घेऊन, मी बनवते भाजी. नाही व मी नाही जात, जाय तू. मी आता बाऱ्याला शेतातून, पाय दुखताय माहे. तुरीच्या शेंगा आणण्याच्या वक्ती पाय दुखता, खायच्या वक्ती दात दुखणार नाही काही. जा लवकर घेऊन शेंगा, मी तोपर्यंत पोळ्या करता होते. नाही ना समजणं तू, माहे पाय दुखताय, जाय ना तू. बरं जाते मी, तुम्ही राहा घरात घुसून. वय मी काय म्हणतोय, स्वयंपाक काय बनवती आज? स्वयंपाक का, मी वांग्याची भाजी बनवते आज. नाही व वांग नको बनवू, कोण खाते ते वांग, चांगलं बनवय काही. बरं तुम्ही सांगा ना मग काय बनवू, तुम्ही म्हणसान ते बनवते. वांग नको करू, बेसन नको करू, गोबी नको करू, काय खाता मग, मला खाता का आता. वांग नको करू, माया अंग खाजवते. बेसन नको करू, मला ऍसिडिटी होते. तुम्ही सांगा मग कोणची भाजी करू, तुम्ही म्हणसान ते बनवते आज मी. मी सांगतोय ते भाजी बनवय ना मग तू. तुरीच्या दाण्याची आमटी बनवय. वा तुरीच्या दाण्याची आमटी बनवय. कुठून आणू मी शेंगा, तू तर तुरी पेरल्यानी. चांगलं त्याला 1-2 तास पेरले तुरीचं, 1-2 तास पेरले तुरीचं, ऐकलं नाही त्यानं. पैशाच्याच मागे पडलाय तो, नोटाच्याच मागे पडलाय तो. 1-2 तास पेरता तुरीचं, तर आता खायला कामाना येते का आपल्याला. पुऱ्या वावरामध्ये कपाशी पेरून ठेवली त्यानं, भावनी न टावणी त्या कपाशीले. 1-2 तास कधी तुरीचं पेरता तर जमतं ना का आपलं. हो ना, गलती झाली महान, पुढच्या वर्षी पेरीन ना मी आता. शेतामध्ये बाया तुरीच्या दाण्याची भाजी आणता, तुरीच्या दाण्याची आमटी आणता, तुरीच्या दाण्याची कचुरी आणता. पाहून असं तोंडाले पाणी सुटते महा. समजत नाही का तुला, 1-2 तास पेऱ्याचं काम ना होतं का तुझ. हो ना, गलती झाली महान, पुढच्या वर्षी पेरीन ना मी आता. कोकिला काय करते म्हटलं. बोला शांताबाई, काय म्हणताय, कसं काय येणं झालं. चालती का बहीण म्हटलं महाशेतात तुरीच्या शेंगा घ्यायले. तुम्ही ना पेरली नाही तूर, तर चाल म्हटलं महाशेतात, तू पण घेऊन ये जो शेंगा. मानणं पडीन बाकी. गावातले लोक राहता रे भाऊ, सर्व्याच्या बाऱ्यामध्ये विचार करता. सिटी म्हणले लोक शेजारी कोणी मरते, कानोकान खबर लागत नाही तैले. त्याचा वास सुटतो तेव्हा म्हणतात ते, वाटते कोणी न कोणी मरला इथं. आला ना शांताबाई, मग मा घरात पण आता भाजी नव्हती. मी पण तेच विचार करत होती कोणची भाजी करू. चाल ना मग लवकर चाल, थैली घुंगे म्हटलं. माझ्याजवळ एकच थैली आहे. हो थांबा ना, मी आणते थैली. काय मग भाऊ, तू न काही तूर पेरली नाही होती या वर्षी. हो ना बहीण, मी न काही पेरली नाही. मला वाटलं कापसाले भाव राहतील, पण कशाचं काही. तसं नाही भाऊ, खाया प्या पुरता भाजीपाला पेरवा शेतात, मग कसं भाजीचं टेन्शन राहत नाही. बरोबर सांगते बहीण तू, पुढच्या वर्षी पेरणीच पडीन मला तूर. चाल मग बहीण लवकर, तुरीच्या शेंगा पण सोलण्या पडतील ना आपल्याला घरी आणून. हो ना चाल. काव बहीण कुठे चालल्या म्हटलं थैल्या घेऊन. शांताबाईच्या शेतात जाताय म्हटलं, मग तुरीच्या शेंगा घ्यायले. बरं मी पण येऊ का म्हटलं. चाल ना बहीण चाल, अजून कोणी असीन तिले पण गुण चाल. चाला ना, थारीच लागली मा शेतात. जाऊ दे बहीण, मग मी काही येत नाही, मी सहज विचारलं तुले. चालव बहीण चाल, मी मजाक करत होती, पण कोणाला सांगू नको म्हटलं आता. लोकायले काही काम आहे, फुकटाचं खायला पहिले तर लोक, भजनाले 8 जेवणाले 60. हो ते पण आहे म्हणा. चालताय का मग, चला मग शांताबाई तोडू न म्हटलं.
तोड ना बहीण तोड, फक्त पोचा शेंगा तोडजो नको म्हटलं, नाही तर वरपसान माही तूर घंटो का काम मिनटो में. काय व शांताबाई, तुम्ही टेन्शन नको घ्या, एक एक शेंग तोडू आम्ही. बरं बरं, तोडा ना बहीण मग. शांताबाई, तूर चांगली म्हटलं तुमची, पूर्ण तूर शेंगाच दिसताय. हा मग बहीण, फवारणीच तशी गेली ताई ना. सोय ठेवणी पडते बहीण फसालची, तेव्हा फसल चांगली येते. तेच ना, पाय ना बहीण का शेंगा डसल्या, एक नंबर तूर आहे म्हटलं शांताबाईची. बस व बहीण, गोड गोड बोलून काटा नको काढा, सर्व समजते आहे मले. काय व शांताबाई, खरंच ना तूर चांगली तुमची, पूर्ण गावात तूरणी अशी. सांगा बरं, काय काय टाकलाय तुम्ही ना तुरले. सर्वच टाकलाय ना बहीण तिले, DAP टाकली आहे, फवारणी केली आहे, गावरान शेणखत टाकलाय म्हटलं, तिच्यानं चांगली आली इथे तूर. बरोबर म्हणताय तुम्ही शांताबाई, शेणखताशिवाय मजा नाही, नाही तर फसल होत नाही. शेणखत पाहिजे शेताले, आजकालचे लोक शेणखत टाकतानी मग त्याला फसल होत नाही. मग बहीण, त्या रासायनिक खताचं काही खरी आहे का, काय देताय काय माहित आपल्याला. शेणखत पाहिजे गावरान बहीण, तास फसल चांगली येते. शांताबाई, मी काय म्हणते, शिल्लक तोडून थोड्या, मला कचोऱ्या पण करणे आहे तुरीच्या दाण्याच्या. तोड ना बहीण तोड, आता उलाय जाय की सुलाय जाय, तोड, जेवढ्या लागतील तेवढ्या तोड. शांताबाई, काही पण म्हणा, तुरीच्या दाण्याची भाजी, तुरीच्या दाण्याची आमटी, तुरीच्या दाण्याची कचोरी सर्व एक नंबर लागते खायला. मग बहीण, त्याकरता तर तूर पेरते मी, पैसा सर्व काही थोडी आहे. बाईनं सण राहिलं पाहिजे न सण खाल्लं पाहिजे. तुम्हाला माहित आहे गलीमध्ये कोणी नाव घेते का आपलं, असा दरारा आहे बहीण आपला गलीमध्ये. तुरीच्या शेंगा बघून मला लहानपणची आठवण येते म्हटलं शांताबाई. कोणची आठवण व बहीण, आम्हाला पण सांग. लहानपणी मी लयच उकळेल तुरीच्या शेंगा खाल्ल्या होत्या, अंका बहीण पूर्ण पोट फुगून गेलं होतं माय. मग कमी खाणे पडताना ते दाणे तून जास्त खाल्ले असतील, वातळ राहता त्या तुरीच्या शेंगा, कमी खावात येले. अव्व बहीण, मग मीनं पोटाले रॉकेल लावलं होतं, चुल्यापाशी शेकलं होतं, तेव्हा चांगलं झालं होतं माय पोट. आला मग बहीण, झाल्या का शेंगा मग तोडण्या तुमच्या. आम्हाला शांताबाई थोड्या तोडू द्या अजून. बस करावं बहीण, का पुरी तूर घेऊन चालता माही घरी. तेव्हाच्या शेंगा तोडताय तुम्ही, चाला आता घरी. शांताबाई, तोडू द्या ना जरा, मला मा बहीणच्या घरी पण पाठवणे आहे. काय व बहीण, बस करा म्हटलं तुमचं आता, लय झालं, चाला लवकर घरी. बरं बरं, चाला मग, तुम्ही म्हणसान तसं.